तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे
गोपार कुमाई गोपाल कुमाई गोपार कुमाई गोपाल कुमाई गोपार कुमाई गोपाल कुमाई गोपार कुमाई गोपाल कुमाई गोपार कुमाई गोपाल रकुमाई हेलो 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम जय पहिलं तो गे काऊ गोकला हे शकून गे माये सांगत आहे शकून माये सांगत आहे माये सांगत आहे शकून गे माये सांगत आहे उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ बाहुनी पंढरीराव बाहुनी पंढरीराव घराकडे दही भाताची उंडी दही भाताची उंडी लाविल तुझे तोंडी जीवा पडिये त्याची गोडी नावे जीवा पडिये त्याची गोडी नावे तुझे भरणी वाटी लाविल तुझे ओटी तुझे भरणी वाटी लाविल तुझे ओटी सत्य सांगे गोटी विटो येईल काही सत्य सांग गोटी विटो येईल काही सत्य सांग गोटी विटो येईल काही आंबियाड हरी बळे चुंबीर सारी आजीचे रे काळी शकून सांगे आजीचे रे काळी शकून सांगे आजीचे रे काळी शकून सांगे ज्ञानदेव म्हणे जाणी जे पुणे 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 भेटत पंढरीराये शकून सांगे पंढरीराये शकून सांगे इतती पंढरीराये शकून सांगे उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पा उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पा उड रे काऊ तुझे सोन्याने
तोगे काऊ कोकताय पहिला तोगे काऊ कोकताय पहिला तोगे काहो कोकता है पहिला तोगे काहो कोकता है पहिला दोघे काऊ कोकता है पहिला दोघे काऊ कोकता है पहिला तोगे काहो कोकता है पहिला तोगे काहो कोकता है शकून गे माये सांगताय शकून गे माये सांगताय उड रे खाऊ तुझे सोन्यानं मडवीन पाऊ उड रे खाऊ मडवीन पाऊ शकून गे माई सांगता है शकून गे माई सांगता है उंडरे उंडरे काऊ तुझे सोन्यानं मडवीन पाऊ उंडरे उंडरे काऊ तुझे सोन्यानं मडवीन पाहू पहिला दोघे काऊ कोकताय पहिला दोघे काऊ कोकताय पहिला तोगे काहो पहिला तोगे काहो पहिला तोगे काहो कोकता है शकून गे माये सांगताय शकून गे माये सांगताय उड रे काऊ तुझे सोन्यानं मडवीन पाऊ उड रे काऊ तुझे सोन्यानं मडवीन पाऊ शकून गे माये सांगता है शकून गे माये सांगता है उंडरे उंडरे काऊ तुझे सोन्यानं मडवीन पाऊ उंडरे उंडरे काऊ तुझे सोन्यानं मडवीन पाऊ पाऊने पंढरीरा घरा येती घरा
सारे रे सारे पद सारे ग रे सा सा ग रे सा द ग पद सारे ग रे सा रे ग ग ग रे ग ग ग रे ग ग ग रे ग रे ग सारे रे सारे रे सारे रे सारे रे सारे पद सारे ग रे सा सा ग रे सा द ग पद सारे ग रे सा पाहुणे पंढरीराव घरा येती पाहुणे पंढरीराव घरा येती उड रे काहू तुझे सोन्यानं मडविना पाहू उड रे काहू तुझे सोन्यानं मडविना पाहू पाहुणे पंढरीराव घरा काही येती पद साने ग रे ग ग ग रे ग सारे द सा साने ग प प प म प ध प म ग रे सा साने ग प प प म प ध प म ग रे सा ग ने रे ग सारे द सा पद सारे ग ग रे ग रे सा द सा द प ग ग ग ग ग रे ग रे रे सा द पद सा पद सा पद सा सा द पद सारे ग ग रे ग रे रे सा द सा द प ग ग ग ग ग रे 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 सा पद सा पद सा पद सा सा द पद सा पद सा पद सा सा द पद सा पद सा पद सा 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 पाहुणे पंढरीराव घरा काही येती पाहुणे पंढरीराव घरा काही ये ओढ रे काहू तुझे सोन्यानं मडविना पाहू उड रे काहू तुझे सोन्यानं मडविना पाहू विठ्ठल 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 कोण सांगे उड रे गाऊ तुझे सोन्याने मडविन पाहू पाहुणे पंढरीराव घरा काही येते ज्ञानदेव म्हणे जाणी जे कुणे भेटती पंढरीराये शकुण सांगे उड रे गाऊ तुझे सोन्याने मडविन पाहू पाहुणे पंढरीराव घरा काही येते विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 ओ पावनी पहिलं तो गे गाऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे. प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली हे मी माझे परम भाग्य समजते. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण सौभाग्यवती वनिताताई प्रकाश पाटील व प्रकाश पांडुरंग पाटील यांच्या गुरुकृपेने तसेच माझ्या आई वडिलांच्या कृपा आशीर्वाद आहे व तुम्ही सर्व श्रोते मंडळी माझ्यापेक्षा ज्ञानाने मानाने वयाने मोठे असणाऱ्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानेश्वर माऊली यांचा 6 चरणाचा अभंग कावळ्याचं महत्त्व पटवून देणारा असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 या अभंगावर विवेचन करण्याचा प्रयत्न करते. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी कावळ्याकडे देव मागितला आहे. आता पहिला प्रश्न आपल्याला असा निर्माण होतो की कावळ्याला देव मिळाला होता का? कावळ्याला देव मिळाला असला तरी कावळा इतक्या उदार अंतःकरणाचा आहे की तो ज्ञानेश्वर महाराजांना देव देईल. तिसरी गोष्ट, ज्ञानेश्वर महाराजांना देव मिळाला नाही का? आणि नसला मिळाला
तरीही ज्ञानेश्वर महाराजांजवळ किती ज्ञान होतं तर उपजताच ज्ञानी ते हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांग देव असं कशा करता म्हटलं असेल तर बालपणी सर्वज्ञता वरीत याते असं कशा करता म्हटलं असेल. ज्ञानोबराय हे म्हणजे वास्तविक पाहिलं तर तुमच्या आमच्यासारखे सामान्य व्यक्ती म्हणून जन्माला आले नव्हते तर प्रत्यक्ष ज्ञानच ज्ञानोबरायांच्या नावाने मूर्ती ज्ञानी यांचा शिरोमणी ज्ञानी यांचा शिरोमणी ज्ञानी यांचा शिरोमणी ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे चोका पूज्यस्थानी वंदे चोका पूज्यस्थानी वंदे तो का पूजस्थानी वंदे तो का पूजस्थानी हा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा हा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञान माझा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप 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 प्रत्यक्ष ज्ञानच ज्ञानोबरायांच्या नावाने मूर्तिमंत असा अवताराला आलेला आहे. कारण ज्ञानाचा अवतार कुठेच घडला नाही परंतु जगाच्या पाठीवर पहिला अवतार घडला तो म्हणजे ज्ञानाचा. पण ज्यांच्या जपाने ज्यांच्या नामस्मरणाने देव अज्ञानाला ज्ञान देतो असे ज्ञानोबराय ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव चातुर्या सरी जप हा काही तो सर्वज्ञ. ज्यांच्या जपाने ज्ञान प्राप्ती होते असे ज्ञानोबराय कावळ्याकडे देव मागतात. पण मला असं वाटतं की चप्पलच्या दुकानामध्ये पेढे मागू नाही. कारण चप्पलच्या दुकानामध्ये जर पेढे मागितले तर चप्पलवाला चप्पलच मारेल ना. चप्पलच्या दुकानामध्ये पेढे मागणारे कदाचित वेडे असतील परंतु ज्ञानेश्वर महाराज हे तर ज्ञानी होते. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज 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 म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे हो म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे हो म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे हो म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे हो म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे हो मज पामरा हे काय तोरपणा 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 मज पामराये काय थोरपणा मज पामराये काय तोरपणा मज पामराये काय तोरपणा मज पामराये काय तोरपणा चप्पलच्या दुकानामध्ये पेढे मागणारे कदाचित वेडे असतील परंतु ज्ञानेश्वर महाराज हे तर ज्ञानी होते. ज्ञानी होते म्हणण्यापेक्षा त्यांना उपजताच ज्ञान प्राप्त झालं. आपण शास्त्राच्या आधाराने बोलतो. आपलं बोलणं शास्त्रीय होवं आणि ज्ञानी यात मोडलं जावं म्हणून आपण शास्त्राच्या आधाराने बोलतो. परंतु मी तुम्हाला खरंच सांगते शास्त्राचं आणि ज्ञानाचं. ज्ञानोबरायांनी सर्व संतांच्या माध्यमातून
त्यांच्या मुखाकडे पाहून त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात त्यांच्यासाठी ते ज्ञान मोठेपणा मिळवण्यासाठी त्यांच्याकडे येत असतं. तयाचे विसाट शब्द सुखे मनी येती वेद. मी ज्ञानाच्या आधारे बोलले तरी अज्ञानीच, आणि ते कसंही बोलले तरी ते ज्ञानाच्याच बाजूने. ज्ञान त्यांच्या शब्दाला मान्यता देतं. ज्ञानोपारायणपासून ते तुकोपारायणपर्यंत निळोपारायणच्या व नाथ महाराजांच्या सकट हे सगळेच संत धर्माने वागलेच नाही. मी पुन्हा एकदा सांगते की ज्ञानोपाराय, जगद्गुरु तुकोपाराय आणि इतर सगळेच संत कधी धर्माने वागलेच नाही. आता तुम्ही मनातल्या मनात म्हणत असाल हे आरतीताईंचं कीर्तन ठेवलं तरी कशाला, परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की संत कधी धर्माने वागलेच नाही. मग ते वागतील तोच धर्म ठरला. मग त्यांनी जे लिहिलेलं आहे ते वेदांनी मान्य केलं. तेथे वेदांत वाहे पाणी. त्यांनी जे लिहिलेलं आहे ते वेदांनी मान्य केलं. आम्ही प्रमेयाच्या सिद्धांताला अनुस्वार, टिंब, काना मात्राचा बदल न करता लिहितो, बोलण्याचा प्रयत्न करतो, तरी आमचं बोलणं हे शास्त्रयुक्त नसतं. म्हणून त्यांच्या बोलण्याने धर्म चालत असतो आणि आम्ही धर्माच्या बोलण्याने चालत असतो, एवढा फरक आहे. कारण संतांचा जन्म हा धर्मरक्षणाकरिताच झालेला आहे. धर्मरक्षावाया अवतार घेसी. 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 आपुल्या पाळीसी भक्त जन. आपुल्या पाळीसी भक्त जन. आपुल्या पायीसी भक्त जन. आपुल्या पायीसी भक्त जन. आपुल्या पाळीसी भक्त जन. आपुल्या पाळीसी भक्त जन. आपुल्या पायीसी भक्त जन. आपुल्या पायीसी भक्त जन. अंबरुषीसाठी गर्भ सोजेला. अंबरुषीसाठी गर्भ सोजेला. अंबरुषीसाठी गर्भ सोजेला. अंबरुषीसाठी गर्भ सोजेला. अंबरुषीसाठी गर्भ सोडियेला. अंबरुषीसाठी गर्भ सोडियेला. अंबरुषीसाठी गर्भ सोडियेला. अंबरुषीसाठी गर्भ सोडियेला. सोडियेला. ज्ञानोबारांनी कशाकरिता कावळाकडे देव मागितला असेल? जर बारकाईने विचार केला तर कावळा हा पक्षी देव देण्याच्या लायकीचाच नाही. कावळ्याच्या ठिकाणी 6 गुण आहेत. 6. मग ते कोणते? पहिली गोष्ट तुम्हाला सांगते, कावळ्याचं बोलणं चांगलं नाही, कावळ्याचं चालणं चांगलं नाही, कावळ्याचं खाणं चांगलं नाही, कावळ्याची नजर चांगली नाही, कावळ्याचा रंग चांगला नाही, आणि 6वा आहे तो शेवटचा, कावळा अस्पृश्य आहे, विटाळस आहे. हे 6 गुण आहेत. आणि या 6 गुणांचा विस्तार करायचा झाला तर कावळ्याची नजर चांगली नाही. किती नजर वाईट आहे त्याची? एका वाक्यामध्ये सांगते. मानवी देहाला जन्माला आलेल्या सीतामाईवरती पक्षाच्या कुळामध्ये असलेल्या कावळ्याने वाईट नजर ठेवण्याचे काय कारण? कारण विजातीय भिन्न धर्मांमध्ये व्यवहार होत नाही. आणि असं जर झालं असतं तर मानवाला स्त्रीचं आकर्षण असण्यापेक्षा अन्य अन्य मादींचं आकर्षण झालं असतं.
विजातीय भिन्न गोष्टींमध्ये व्यवहार होत नाही, परंतु कावळ्याची नजर ही जगाच्या जगदजननीवर म्हणजे सीतामाईवरती वाईट पडली. सीतामाईंचे पती प्रभू रामचंद्र थोडेसे दूरवर असताना तिची विटंबना करण्याकरता म्हणजे तिच्या गालाला चोचीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, परंतु सीतामाई थोड्या खाली वाकल्या, त्यामुळे सीतामाईंच्या गालाला चोचीचा स्पर्श झाला नाही. सीतामाईने हा सर्व घडलेला प्रकार प्रभू रामचंद्रांना सांगितला. प्रभूंचा राग अनावर झाला. दर्भाची काडी धनुष्याला लावली आणि कावळ्याचा उजवा डोळा निकामी केला, म्हणजे एक डोळा फोडला. जो अधर्माने वागतो त्याचा शेवट हा वाईट होत असतो, म्हणून धर्माच्या आणि परमार्थाच्या आड कोणी येऊ नये. आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीन शुकांदळा केला. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेल्या रावणाने सीतेचं अपहरण केलं. प्रभू रामचंद्र गैरहजर असताना सीतेचं अपहरण केलं, परंतु सीतामाईला स्पर्श रावणाने सुद्धा केला नाही. मी म्हणत काय होते की कावळ्याचा एक डोळा फोडला तरी कावळ्याची खोड गेली का? नाही. एकच बुबुळ आहे तर सुद्धा गरा गरा फिरवतो. मग नीच नीतीच्या कावळ्याला देव मिळाला असेल का? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जवळच असताना त्याला देव दिसला नाही, फक्त सीतामाईच दिसल्या. अशा कावळ्याकडे ज्ञानोबाराय कसं काय देव मागतात? विठ्ठल 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 विठ्ठल. अशा कावळ्याकडे ज्ञानोबाराय देव मागतात हे जगातलं आश्चर्य वाटतं. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर कावळ्याची नजर अति वाईट आहे, अति वाईट. त्याचं खाणंही चांगलं नाही. त्याचे खाण्याचे पदार्थ दोन. एक, सडकाच्या कडेला असलेला उठल्या उठल्या सडकावर सडक्या जातीचा कुठला उठल्या सडकावर नाश्ता करण्याकरता म्हणजे रात्रभर मेलेले किडे, सडलेले मांस ते खाण्याकरता कावळा सडकावर असतो. आणि ज्या गावाला सडक नाही त्या गावाच्या बाजूला खोलगट असा खड्डा असतो आणि त्या गावाने सामुदायिकरित्या फुलवलेली अशी बाग, त्या बागेमध्ये फक्त कावळ्याचा नाश्ताच असतो, कारण त्याच्या नाश्त्याचा प्रकारच असा आहे. बिचारा आमटीवरच जातो. एकतर मेलेल्या प्राण्यांचे मांस आणि दुसरी म्हणजे विष्ठा. मग असा विष्ठा सेवन करणारा कावळा ज्ञानोबारांना देव देईल का? माऊली कशामुळे कावळ्याकडे देव मागत असतील? तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एकदा एका झाडाच्या वरच्या बाजूला कावळा बसलेला होता आणि झाडाच्या खालच्या बाजूला पोपट बसलेला होता. तेवढ्यात त्या झाडाखालून एक पांढरा शुभ्र अगदी तजेलदार घोडा जातो आणि तो घोडा पाहिल्या बरोबर पोपटाला आनंद होतो आणि पोपट फांदीवर थया थया नाचायला लागतो. त्यावेळेस कावळ्याचं डोकं उठतं डोकं कावळ्याचं. आता घरचाच असल्यामुळे त्याला चांगलं काय असं पावतच नाही. तो पोपटाला म्हणतो, ए नवीनच पोपटा. उपेक्षात्मक बोलला बरं का. पोपटाने वर बघितलं. काय झालं कावळे दादा? कारण पोपट हा गोड बोलणारा, नुसता गोड बोलणारा नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेला बिचारा. तुम्हाला ते गाणं आठवतं ना? कावळा पोपटाला म्हणतो की कशाला नाचतोस रे? पोपट म्हणतो, अरे खाली बघ ना, किती पांढरा शुभ्र अगदी तजेलदार घोडा आलाय. त्यावेळेस कावळा म्हणतो की मूर्ख आहेस तू, मूर्ख. इतका मूर्ख की म्हणूनच तुला लोक पिंजऱ्यात पाळतात. मी इतका हुशार, मला कोणी पाळतं का पिंजऱ्यात? असंच असतं. जे गोड बोलणारे असतात त्यांनाच बोलण्याचं बंधन असतं. जे नारदाच्या गादीवर उभे असतात त्यांनाच बोलण्याचं बंधन असतं. हे कितीही बोलले तरी त्यांना बोलण्याचं बंधन नसतं. पांढऱ्या कपड्याला थोडासा जरी डाग लागला तरी त्याला भीती असते आणि काळ्या कपड्याला कशातही बुडवा, निर्मात बुडवा, री नाल्यामध्ये बुडवा, कशातही बुडवा, त्याला भीती नसते. तसं यांना भीती मुळीच नाही. जंगलामध्ये काटेरी बाबळीच्या झाडाला भीती मुळीच नाही, परंतु चंदनाच्या झाडाला भीती आहे. म्हणून गोड बोलणाऱ्या पोपटालाच पाळतात, कावळ्याला नाही.
कारण कावळा हा पाळण्याच्या लायकीतच नाही. तरी तो स्वतःलाच म्हणत असतो की मी इतके वाईट कर्म केले, मला कुणी अडकवलं का? आता शहाणी माणसं म्हणतात की कसा अडकवला जाईल, कावळा अडकतच नसतो. तुकोबा आणि विठ्ठल 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 तुकोबा म्हणतात की या जगातील सगळ्यात दुर्मिळ गोष्ट कोणती असेल तर कावळा टाळीत सापडत नाही. म्हणून या देहाचं दुर्लभ प्रतिपादन करण्याकरता कावळा टाळीत सापडणार नाही. याचं ज्वलंत उदाहरण जगद्गुरु तुकोबारे देतात. पावलो हा देह कागताली न्याय, 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 पावलो हा देह कागताली न्याय. न घडता उभावा घडो आला, न घडता उभावा घडो आला, पावलो हा देह कागताली न्याय, पावलो हा देह कागताली न्याय. नगडता उपावा घडो आला, नगडता उपावा घडो आला, पावलो हा देह कागताली न्याय, पावलो हा देह कागताली न्याय, कागताली न्याय, कागताली न्याय. कावळा टाळीत सापडतच नाही, इतका देह दुर्लभ आहे. एकदा घटना काय घडली तर एक दिवस कावळा राजहंसाच्या घरी मुक्कामाला जातो. आता राजहंस आतून बाहेरून पांढरा स्वच्छ मनाचा. कावळा आल्याबरोबर या 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 कावळे दादा बसा बसा, बसायला जागा दिली. आणि राजहंसाने त्याच्या बायकोला म्हणजे राजहंसिनीला आवाज देऊन सांगितले, अगं तू घरामध्ये काय करतेस? बाहेर पाहुणे आलेत. कोण पाहुणे आलेत? तिने असं डोकावून बघितल्या बरोबर, कावळे दादा कुणी गडे गरीबाच्या घराला? गरीबाची झोपडी पावन केली तुम्ही, पाणी आणते बर का. राजहंसीन पाणी घेऊन येते आणि कावळ्याला पाणी देत असताना कावळ्याची नजर ही राजहंसिनीकडे वाईट पडते. एक नजर ग्लासकडे, एक नजर राजहंसिनीकडे, एक नजर ग्लासकडे, एक नजर राजहंसिनीकडे, आणि असं गर फिरवल्या बरोबर राजहंसिनीला कावळ्याची वाईट नजर कळते. ती घरामध्ये जाते आणि राजहंसाला म्हणजे तिच्या नवऱ्याला बोलवून घेते आणि सांगते की हो ह्या कावळ्याला मुक्कामाला ठेवायचं नाही. नाही म्हणजे नाही. राजहंस म्हणतो काय झालं? काय झालं म्हणजे तुम्हाला काय सविस्तर सांगायला पाहिजे? मी आजपर्यंत कधी वर आवाज करून कधी बोलले नाही, परंतु मी आज सांगते की ह्या कावळ्याला मुक्कामाला ठेवायचं नाही. राजहंस त्याची नजर चांगली नाही. राजहंस म्हणतो अगं संध्याकाळ झाली आहे, त्याला एका डोळ्याने दिसत नाही आणि दिसत नसल्यामुळे केली असेल पापण्यांची उघडझाप की आल्या आल्या तुझ्याकडे वाईट नजरेने बघायला. कावळा इतका काही वाईट नाही, राहू दे मुक्कामाला आजचे दिवस. एकदाचा राहिला कावळा मुक्कामाला आणि पहाटे पहाटे 4 वाजता उठला ना कावळा. काकड्याला नाही बर का, नाहीतर तुम्ही म्हणाल की कावळा काकड्याला उठला, कारण कावळे कधी काकड्याला उठत झाले कबूल. आणि उठल्याबरोबर पहिल्यांदा राजहंसिनीला ओढायला सुरुवात केली, परंतु त्यांच्या धरपकडीमध्ये राजहंस जागा झाला. राजहंस म्हणतो काय झालं कावळे दादा, माझ्या पत्नीला कशाला ओढतोस? कावळ्याने राजहंसिनीला सोडलं आणि राजहंसालाच मारायला सुरुवात केली. माझ्या बायकोला तुझी बायको म्हणतोस? कोण म्हणाला? कावळा. कावळा नव्हता तो, डोम कावळा होता तो.
राजहंस म्हणतो की अरे रात्रभर मुक्कामी राहिला, तुझं आतिथ्य केलं आणि हे काय केलंस तू? विठ्ठल 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 विठ्ठल. कावळ्याने सांगितलं की माझी बायको आहे ती तुझी नाही. कावळ्याने सांगितलं की माझी बायको आहे ती तुझी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. राजहंस म्हणतो तू रात्रभर मुक्कामी राहिला, तुझं आतिथ्य केलं आणि हे काय केलंस तू? कावळा म्हणतो थोबाड फोडीन तुझं. आता राजहंस वर्णावरचं गिराईक आणि कावळा धाब्यावरचं गिराईक, व्हेज नॉनव्हेज दोन्ही चालतं त्याला. कावळे ढोकरा कंकर तितरा, राजहंस चारा मोतियाचा, राजहंस चारा मोतियाचा. कावळ्याने राजहंसाला खूप मारला आणि कावळा तेथून राजहंसिनीला घेऊन गेला. लगेच राजहंसाने कोर्टामध्ये याचिका दाखल केली की माझी राजहंसीन कावळ्याने नेली. कोर्टाने पहिला प्रश्न राजहंसाला विचारला की राजहंसीन तुझी कशी? एवढा ऐकून कावळा उशाला टेकून बसला. पुन्हा जज साहेबांनी पुन्हा परत एकदा प्रश्न केला की राजहंसीन तुझी कशी? राजहंस म्हणतो साहेब हे काय सांगायची गरज आहे? तिच्या चोचीकडे पहा, माझ्या चोचीकडे पहा, तिच्या पंखांकडे पहा, माझ्या पंखाकडे पहा, तिच्या पायांकडे पहा, माझ्या पायांकडे पहा, तिच्या रंगाकडे पहा आणि माझ्या रंगाकडे पहा. ती मला सूट होते की कावळ्याला? आता ऐका बारकाईने. एवढा वेळ कावळा उशाला टेकून बसला होता, परंतु रंगाचा विषय आल्याबरोबर उठला ना कावळा. उठला आणि असा समोर आला आणि जज साहेबांनाच असा बुबुळ फिरून इशारा केला. लगेच जज साहेबांनी तारीखच वाढवून दिली आणि पुढच्या तारखेच्या आत कावळा जज साहेबांना गुपचूप भेटला. साहेब जरा जातीसाठी माती खा, तुम्ही आम्ही एका भावकीतले. साहेब म्हटले कसं काय? माझा जसा रंग काळा आहे तसं तुमच्या पायातला बूट काळा आहे, तुमची पॅन्ट काळी आहे, तुमचा कोट सुद्धा काळा आहे, कोटावर घातलेला झबला तो सुद्धा काळा आहे. तुम्ही आम्ही खाणारे गिराईक, त्यामुळे थोडासा रंगाचा विचार करा. त्या राजहंसाच्या आणि राजहंसिनीच्या रंगाचा नका करू विचार, आपल्या रंगाचा विचार करा आणि राजहंसीन मला देऊन टाका. तुम्ही जर मला राजहंसीन दिली तर मी तुम्हाला तुमचे 15 वर्षापूर्वी मेलेल्या मायबापांची भेट घालून देतो. आता जज साहेबही थोडेसे मायबापाचे भक्त असल्या कारणाने ठरलं दोघा जणांचं. कावळा तेथून निघून गेला आणि ठरलेल्या तारखेला साहेबांनी निकाल लिहून ठेवला होता की कोर्ट या निकालापर्यंत आलेला आहे. फिर्यादीचा पुरावा योग्य नसल्याने रंगावरून किंवा राजहंसाच्या साक्षीप्रमाणे भारतीय कायदा असा सांगतो की कशील त्याची जमीन आणि राहील त्याचं घर या तत्वावर राजहंसीन कावळ्याला देण्यात येत आहे. बिचारा राजहंस रडला आणि तेथून निघून गेला. आणि एका महिन्यानंतर जज साहेब कावळ्याला भेटले की तू म्हणाला होतास ना माझ्या मायबाबांची भेट घालून देशील. कावळा म्हटला चला साहेब कधी तयार आहे. कावळा पुढे जज साहेब मागे, कावळा पुढे जज साहेब मागे. कावळा निघाला ना खोलगट भागामध्ये. मघाशी सांगितल्याप्रमाणे फुलवलेल्या बागेत. साहेब जरा जपून पाय टाका, एखाद्या फुलाला धक्का लागेल बर का. साहेब म्हटले इकडे कशासाठी? कावळा म्हटला अहो साहेब इकडेच तुमच्या माईबापांनी नवीन प्लॉट घेतला आहे, नवीन कॉलनी निघाली आहे आणि त्या कॉलनीचं नाव आहे आदर्श कॉलनी आणि त्या आदर्श कॉलनीमध्ये तुमचे मायबाप राहतात. आणि तसाच कावळा थोडासा पुढे सरकला आणि एका पातळ विष्ट्यातून 2 किडे बाहेर काढले आणि साहेबांसमोर ठेवले. साहेब हे तुमचे मायबाप.
साहेब म्हटले, हे दोन विष्टेतलेकडे माझे मायबाप कसे काय? त्यावेळेस कावळा म्हणाला की मूर्ख माणसा, माझ्या आग्रहास्तव राजहंसाची राजहंसी तू मला दिली ना, हा खोटा निर्णय दिलास ना, मग ज्या माणसाने खोटा निर्णय दिला ना, त्या माणसाने जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचा, म्हणजे तुमचा माथा ठिकाणावर येईल. पुरावा दिलेला आहे. लोभावरी ठेवून हेत, असत्य करी न्याय नीत त्याचा, पितरा पतने नरकी किडे होती जाय. कावळा गायीच्या पाठीवर बसून कधी कधी गायीला सुद्धा दुखापत करत असतो. असा हा कावळा, असा दोन कावळ्याचं चालणं हे चांगलं नाही आणि कावळ्याचं बोलणं हे चांगलं नाही. ओरडताना तर कावळा कुठल्याच पट्टीत बसत नाही. त्याच्याच गुणातली कोकिळा आहे. रंगाने काळी, परंतु ओरडली तर संपूर्ण परिसर तिच्या गोड आवाजानं पावन होऊन निघतो. रंगाने काळी कोकिळा, परंतु तिच्या गोड आवाजानं संपूर्ण परिसर पावन होऊन निघतो. आमच्या लता दिदींना भारताची गान कोकिळा असं म्हणतात. रंगाने काळी असू द्या, परंतु ती व्यक्ती खोटारडी नसावी. रंगाने गोरी असली तरी ती रंगाने काळी असू द्या, पण गोड बोलणं पाहिजे. रंगाने गोरी असली तरी ती व्यक्ती खोटारडी नसावी. आणि कावळ्याचं ओरडणं तर एवढा ओरडण्यासाठी 10 दिवस प्रॅक्टिस केली, कारण कावळा पटून द्यायचा आहे. म्हणून माणसाचं बोलणं कसं असावं तर, साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लाळ अमृताचे. माणसाचं बोलणं कसं असावं तर, बोले तैसा बोले, बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. डोले. माणसाचं बोलणं कसं असावं तर गोड बोलणं पाहिजे. आपण लहान मुलाच्या पायाला काळा टिपका लावतो, हाताला काळा टिपका लावतो. का लावतो? कारण त्यांना कुणाची नजर लागू नये म्हणून माझा भगवान परमात्मा स्वतः देखील काळा बुक्का लावतो आणि भक्ताला देखील काळा बुक्का लावतो. का लावतो? तर माझा वारकरी सुरक्षित राहावा, माझ्या वारकऱ्याला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून भगवान परमात्मा स्वतःही काळा बुक्का लावतो आणि भक्ताला देखील काळा बुक्का लावतो. म्हणून ज्ञानोबारांनी त्या कावळाकडे अर्थसार घातली अभंगाचे पहिले चरण. पहिलं तो गे गाऊ कोकता हे, 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 पहिलं तो गे गाऊ कोकत आहे, पहिलं तो गे गाऊ कोकत
पहिलं तोके काऊ कोकता हे 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 शकून गे माये सांगता हे शकून गे माये सांगता हे शकून गे माये शकून गे माये सांगता हे उड रे गाऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ उड रे गाऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ उड रे गाऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ उड रे गाऊ तुझे सोन्याने मडवीन शकून गे माये सांगता हे शकून गे माये सांगता हे शकून गे माये सांगता हे उड रे काऊ तुझे सोन्यानं मडवीन पाऊ 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 हा पहिला तो गे गाऊ कोकता हे हा शकून गे माये शकून गे माये सांगता हे हा पहिला तो गे काऊ कोकता हे हा शकून गे माये हा शकून गे माये सांगत आहे सांगत आहे आज आपल्या सप्त्याचा पहिला दिवस आणि त्या पहिल्या दिवशी आपण सकाळी सकाळी पूजा केली. आमचे नरेंद्र अंकल आणि स्वाती आंटी यांच्या शुभ हस्ते पूजा केली आणि ती पूजा पाडत असताना आपण सर्वप्रथम कुणाला स्थान दिलं तर गणपती बाप्पाला. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय
कशाकरिता ज्ञानोबांनी कावळ्याकडे देव मागावा? एवढा एकच पक्षी उरला होता का देव मागण्याकरता? बरं, ज्याला देव माहिती आहे त्याला देव विचारा. कावळ्याला देव माहिती आहे का? नाही. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी पक्ष्यांनाच देव सांगितला आणि ज्या पक्षाला देव माहिती होता त्याच पक्षाच्या पायावर तुकोबाराने डोकं ठेवलं. गरुडाचे पायी गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे आ, पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, आ, गरुडाचे पायी ठेवी वेळ वेळा टोही. वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी. वेगी आणावा तो हरी, मज दिनांते उधरी, वेगी आणावा तो हरी, मज दिनांते उधरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी. हो 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 हरी. किंवा पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. 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 गरुडावरी बैसोनी, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. हे यो विठ्ठले माझे माऊली, हे यो विठ्ठले माझे माऊली. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. ये यो विठ्ठले माझे माऊली, ये यो विठ्ठले माझे माऊली, माऊली. जगद्गुरु तुकोबारायांना गरुड प्रसन्न झाले. देव गरुडाने दिला, मग त्या गरुडाकडून तरी देव मागायला पाहिजे होता. बरं, गरुडाकडून नाही मागितला. मग रामायणामध्ये जटायूला देव माहिती होता. रामायणाच्या काळातील त्या जटायूला देव कळत होता, परंतु आताच्या काही माणूस नावाच्या गिधाडाला देव कळत नाही. हे माणूस नावाच्या गिधाडाला देव कळत नाही. मग माणसापेक्षा त्या काळातले पक्षीच बरे होते. खूप मोठं चरित्र आहे, खूप सुंदर चरित्र आहे. मी थोडक्यात सांगून जाईन की प्रभू रामचंद्र फक्त दोघांसाठीच रडले. वडील गेले तरी रडले नाही, वनवास मिळाला तरी रडले नाही, सीतेचा वियोग घडला तरी प्रभू रडले नाही, सीता माता जमिनीमध्ये गुप्त झाल्या तरीही प्रभू रडले नाही. प्रभू फक्त दोघांसाठीच रडले. एक, लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर आणि जटायूच्या देहवसनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र रडले, कारण त्यांनी दोघांनीही आपला देह प्रभूंच्या कार्यासाठी समर्पित केला होता. लक्ष्मणाने तर सर्वस्व टाकून आपला देह प्रभूंसाठी समर्पित केला होता, म्हणून प्रभू त्यांच्यासाठी रडले. मी तुम्हाला एकच सांगून जाईन की संसारासाठी रडण्यापेक्षा देवासाठी रडा, देवासाठी. तुमच्या अश्रूंची फुले झाल्याशिवाय राहणार नाही. याच्याही पुढे जाऊन सांगेन की देवासाठी रडणारे पुष्कळ आहेत, परंतु देव ज्या दिवशी तुमच्या आमच्यासाठी रडेल ना, तो दिवस तुमच्या आमच्या भाग्याचा दिवस असेल. म्हणून प्रभू रामचंद्र त्या दोघांसाठी रडले, कारण एका दुःखी स्त्रीचं रक्षण करण्याकरता आपल्या देहाचं बलिदान दिलं. लक्ष्मणाने बिभीषणाला बाजूला सारून बिभीषणावर सोडलेली शक्ती, जर बिभीषण मेला तर सीतामाई सुटणार नाही, आणि सीतामाई सुटल्या नाही तर काय होईल, त्याकरता मी मेलो तरी चालेल, परंतु प्रभूंच्या शरणागत असलेला बिभीषण मेला नाही पाहिजे. त्यावेळेस लक्ष्मणाने बिभीषणा बाजूला सारून आपली छाती शक्तीच्या पुढे केली आणि रक्ताच्या थारोळ्यात लक्ष्मणाची समाप्ती झाली. त्यावेळेस प्रभूंनी लक्ष्मणाचं शिर आपल्या मांडीवर घेतले आणि त्यावेळेस प्रभू रडले आणि एकदा जटायूच्या देहवसनाच्या ठिकाणी रडले. मग त्या
जटायूला देव माहिती होता तर जटायूकडून तरी देव मागायला पाहिजे होता. त्याच पद्धतीने टिटवीला सुद्धा देव माहिती होता. तसंच चिमणीला सुद्धा देव माहिती आहे. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. ज्ञानदृष्टी असलेल्या चिमणीला कळतोय देव. मग चिमणीकडून मागायला पाहिजे होता. देव घारीला विचारायला पाहिजे होता. घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलांपाशी. तसं तुम्ही आम्ही कुठेही जरी फिरलात तरी आपलं चित्त हे देवाच्या चरणाजवळच असलं पाहिजे. माझे चित्त तुझे पाय, माझे चित्त तुझे पाय, राहे ऐसे कारी काय, राहे ऐसे कारी काय, धरणीया बाई, धरणीया बाई, बाबा तारी दातारा चतुरात शिरोमणी, गुण लावण्याची खाण, रातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुटा सकळा मणी, धन्य तुझे विठोबा. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, हे मुकुट सगळा मणी, धन्य तुझे विठोबा. विठोबा, विठोबा. म्हणून त्या पद्धतीने घारीकडून देव मागायला पाहिजे होता. बरं घारीकडून नाही मागितला. त्याच पद्धतीने पिंगळाला सुद्धा देव माहिती आहे. मग पिंगळाकडून तरी देव मागायला पाहिजे होता. हे जरी नाही ऐकालं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल सरात शेवटी बा काळ बांधून नेईल. सरात शेवटी बा सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 मागारी बोले बोलत देखा पिंगळा मागारी. पिंगळा मागारी बोले बोलत देखा पिंगळा मागारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. टाळी वाजवा टाळी. गुळ गुळा वाजते टाळ जना जना नादर साळ. गुळ गुळा वाजती टाळ जन गण नादर टाळ. निर्गुण निराकार दादा माऊर माझ गाव. निर्गुण निराकार दादा माऊर माझ गाव. शकून 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 सांगा बया आले माझ नाव. शकून सांगा बया आले माझ नाव. शकून सांग बया आले माई माझ नाव. शकून सांग बया आले माई माझ नाव. समवाग्या प्रेम नगरावारी. सावधोणी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या
आणि मला तुम्हाला पण जायचंय का मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पिंगळा माघारी बोल बोलत होते का पिंगळा माघारी, पिंगळा माघारी बोल बोलत होते का पिंगळा माघारी. पिंगळा 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 पिंगळा. ह्या सगळ्या पक्षाचं ह्या सगळे पक्षी देव देत असताना माऊली कावळ्याकडेच का देव मागतात? हा प्रश्न मला वाटतं तुम्हाला आम्हाला सुटण्यासारखा नाही. एवढा मोठा गहन प्रश्न आहे तो. जाऊ द्या, पुढे जाता जाता पुढे जाऊन सांगते की पहिलं तो गे काऊ कोकत आहे, पण आता जेवणाचं ताट असं जवळ पाहिजे की 15 फुटावर लांब. मग हा लांबच्या स्थितीमध्ये कावळा कोकत आहे. शकून गे माये सांगत आहे. आता कावळा खरंच शकून सांगतो का? कावळ्याला शकून येतच नाही, कावळा शकून सांगतच नाही. मग शकून कोणी सांगावा? तर साधू संतांनी. आमचे नाथ महाराज गोड वर्णन करतात. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकून 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 सांगावया आले माई माझ नाव. 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 शकून शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगते. शकून ही भाषा उच्च आहे. पुढे काय होणार याला शकून असं म्हणतात. आणि ग्रामीण भाषेमध्ये शकून सांगायचा झाला तर आपल्याकडे ते गावोगाव येतात ना बैल घेऊन, चावडीवरच आहे. नाही 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 नाही. मग देशमुखांच्या शेतातलं बया आहे तर मुळीच नाही. मग माळावरच्या पठारातलं नाही नाही नाही. मग कसलं आहे? हागणदारीच आहे का? हो हो, कारण कावळ्याला काय आवडतं तेच. असा कधी देव असतो का? मला 3 वर्ष झाले वनिता ताईंसोबत फिरते, पण माझ्या अंगात अजून देव काही आला नाही. आता ते कसं असेल हे त्यालाच माहिती. सांगायचं तात्पर्य काय तर कावळ्याला शकून येतच नाही. बरं, लांबच्या कावळ्याला माऊली कसं काय म्हणतात? पहिलं तो गे काऊ कोकत आहे, परंतु कावळा हा कोकतच नाही, ओरडत असतो. आणि ओरडणं सुद्धा स्वरात नाही. मग कोकणारा पक्षी कोणता आहे तर कोंबडा. कोंबडा कुकतो, पैसा मागतो. पैसा कशाला? आता पुढचं तुम्हीच पूर्ण करा ना, सगळा भार काय माझ्यावरच टाकता? बरं जाऊ द्या. लांबच्या कावळ्याला जवळ ये म्हणावं की उड उड म्हणावं? आता मी इथं कीर्तनाला आले, मग आमच्या पांडुरंग बाबांनी मला म्हणावं का हल हटछट असं काही म्हणावं का? निदान कीर्तन होईपर्यंत नीट चांगलं बोलावं. या या महाराज बसा बसा असं बोलणं गरजेचं आहे. कीर्तन झाल्यानंतर काही का असे ना, परंतु कीर्तन होईपर्यंत. बरं जाऊ द्या, शकून ऐकून घ्यायचं आहे. त्या कावळ्याला माऊलींनी जवळ ये म्हणावं तर माऊली त्याला काय म्हणतात? अभंगाचे दुसरे चरण. उड रे काऊ तुझे सोन्यानं मडविन पाव. उड रे काऊ तुझे सोन्यानं मडविन पाव. उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाव. उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाव. उड रे काऊ तुझे सोन्यानं मडविन पाव. उड रे काऊ तुझे सोन्यानं मडविन पाव. उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाव. उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाव. पाहुणे पंढरीराव, पाहुणे पंढरीराव घरा येती. उड रे काऊ तुझे सोन्यानं मडविन पाव. उड रे काऊ तुझे सोन्यानं मडविन पाव. पाहुणे पंढरीराव, पाहुणे पंढरीराव घरा काही येती. उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाव.
एवढ्या सोन्याचं काय करायचं आहे? ज्ञानोबांना कसं काही वाटलं नाही. उगाच त्यांच्या दारापुढे सोन्याचा पिंपळ होता म्हणून म्हटले असतील कदाचित. जाऊ द्या. तुकोबारायांनी हे वर्णन केलं आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळा रेडा बोले, अंगी ऐसे बळा रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, करील काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, महाराज. तुकोबारायांनी हे वर्णन केलेलं आहे. कावळ्याच्या गळा मुक्ता फळ माळा, उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ, पाहुणे पंढरीराव घरा काही येते. आता माऊलींचे पाहुणे कोण? तर पंढरीश परमात्मा. मग या कावळ्याला काय पत्रिका दिल्या होत्या? आपण नाही का लग्नाच्या पत्रिका छापतो, कार्यवाहक प्रमुख पाहुणे वगैरे. नाही आले तरी चालतील, परंतु तसं काय माहिती होतं का कावळ्याला त्यांच्याविषयी? की पाहुणे कोण आहेत स्वप्न पडलं होतं की काय? बरं जाऊ द्या. कोण आहेत असं स्वप्न पडलं होतं की काय? बरं निदान त्याला खायला द्यायचं होतं तर त्याच्या आवडीचं द्यावं, परंतु त्याच्या ना आवडीचं दिलं. आणि काय दिलं? अभंगाचे तिसरे. दैवाताची मुंडी लावीन तुझे तोंडी, दैवाताची मुंडी लावीन तुझे तोंडी, दैवाताची मुंडी लावीन तुझे तोंडी. भाजी उंडी लाविल तुझे तोंडी, दैवताची उंडी लाविल तुझे तोंडी, दैवताची उंडी लाविल तुझे तोंडी. दैवाताची मुंडी लावीन तुझे तोंडी, दैवाताची मुंडी लावीन तुझे तोंडी, दैवाताची मुंडी लावीन तुझे तोंडी. दैवताची उंडी लाविल तुझे तोंडी, दैवताची उंडी लाविल तुझे तोंडी, दैवताची उंडी लाविल तुझे तोंडी. दैवाताची मुंडी लावीन तुझे तोंडी, दैवाताची मुंडी लावीन तुझे. जिवे पणी त्याची गोडी सांगा बेगी, जिवे पणी त्याची गोडी सांगा बे. जिवे पणी त्याची गोडी सांगा बेगी, जिवे पणी त्याची गोडी सांगा बेगी, जिवे पणी त्याची गोडी सांगा बेगी. उडरे उडरे गाव तुझे सोन्यानं मडवीन पाऊ, वाव जय हो. उडरे उडरे गाव सोन्यानं मडवीन पाऊ, उडरे उडरे गाव तुझे सोन्यानं मडवीन पाऊ. दैवताची उंडी लाविल तुझे तोंडी, दैवताची उंडी लाविल तुझे तोंडी, जीवा पडिये त्याची गोडी सांग
परंतु मी तुम्हाला खरंच सांगते की कावळा दही भात खातच नाही, कारण त्याच्या पोटामध्ये पहिलाच दही भात जास्त आहे. तुम्हाला जर कावळ्याच्या पोटातलं दही जर बघायचं असेल तर झाडाच्या खाली भाकरी घेऊन बसा, तो बरोबर वरून दही टाकतो. तो बरोबर वरून दही टाकतो. त्याच्या पोटात पहिला दही जास्त असल्यामुळे तो दही भात खातच नाही. कावळा कळसाला सुद्धा कधी कधी गंध लावतो. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिळवती गळा. जो कोणी गंध लावत नाही त्याला कावळा गंध लावतो असं आहे त्याचं. त्याच्या पोटात पहिला दही भात जास्त असल्यामुळे तो दही भात कसं खाईल? कावळा जबर मांसाहारी असल्यामुळे त्याला दही भात कसं जमेल? ते काही काल्याचं थोडी गिराईक आहे. घ्या रे भोकरी भाकरी, दही भाताची शिदोरी. बरं ठीक आहे, काल्याचं गिराईक नाही ते. दुसरा महत्वाचा मुद्दा की कावळा दही भात खातच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बिरसाळे अंबिया डहाळे फळे, चुंबीर साळे अंबिया डहाळे फळे, चुंबीर साळे आंबिया डहाळी फळे, आंबिया डहाळी फळे, चुंबिया रसाळी, आंबिया डहाळी फळे. आजीचे रे काळी शकून सांगे, आजीचे रे काळी शकून सांगे. उडरे उडरे कावू तुझे, उडरे उडरे कावू तुझे, सोन्याने मळबिन पाहू, उडरे उडरे कावू तुझे. आजीचे रे काळी शकून सांगे, आजीचे रे काळी शकून सांगे. उडरे उडरे खाऊ तुझे, उडरे उडरे खाऊ तुझे, सोन्यानं मडवीन भाऊ. उडरे उडरे खाऊ तुझे. कावळा हा पक्षी द्राक्षे सुद्धा खात नाही आणि आंबे सुद्धा खात नाही. त्याला फक्त चोच मारतो. हे माऊलींना माहीत असून सुद्धा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करता. द्राक्ष रसा आंबर रसा, तोंड सडे वायसा, का डोळे खुंटती दिवस डुडुळाचे. आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी, आता आजीचे रे काळी शकून सांगे. आता ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढे आणि कावळ्याच्या पुढे कोणती आजी बसलेली होती? आजीचे रे काळी शकून सांगे. द्राक्षाला द्राक्षरस आला आणि आंब्याला आंबारस आला की सडतं त्याचं तोंड. कावळ्याचा मुखर अपवडतो आणि द्राक्षे आणि आंबे निघून गेले आणि निंबाला निंबोळ्या आल्या की कावळा झपाटून पडतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि श्रावण महिना आला की काही काही माणसाने होतच. पित्तर अमावस्याचा दिवस उजाडला की कावळा झपाटून पडतो. ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगाचा घोषवारा एका वाक्यामध्ये सांगितला आहे. तुम्हाला जर माझं बोलणं हे समजून घ्यायचं असेल तर माझं बोलणं हे खुणांनी ओळखा, खुणांनी. कारण खुणा कळाल्याशिवाय माझं बोलणं तुम्हाला समजणार नाही. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुणे, भेटती पंढरीनाये शकून सांगे. या अभंगाचा घोषवारा अगदी 2 मिनिटात सांगते की पहिलं तो गे काऊ कोकत आहे. पहिले म्हणजे फार फार लांब, फार वर्षापूर्वी कावळा कोकत आहे. म्हणजे काकुळतीला येऊन तो शकून सांगतोय. असा कावळा कोण? तर काकभ्रुसुंडी. वाल्मिक महर्षींच्या अगोदर पहिलं रामायण हे गरुडाला काकभ्रुसुंडींनी सांगितलं. म्हणून माझ्या ज्ञानोबांना वाटतं की ज्याला सगळ्यात पहिले राम माहिती आहे त्याच्याकडेच पुन्हा देव मागावा. माझ्या देशातल्या लोकांना प्रभुराम माहीत नसणाऱ्यांना प्रभुराम कळावा, हीच माझी या अभंगाद्वारे कळकळीची विनंती आहे. विठोबा रखुमाई, विठोबा